मला तुझी अवस्था पाहवत नाही ग. काय झालं? मोना, मला तुझी खूप काळजी वाटते. सिरियसली. काय झालं मोनिका? तू काहीच का नाही बोलत आहेस? समोरचा माणूस काय बोलतोय हे मला शांतपणे बसून ऐकायला आवडतं. बाकी कोणालाच माझी काळजी नाहीये, पण तुला माझी काळजी वाटते हे बघून मला खूप छान वाटतंय. हिच्या मनात काय चाललंय हे कधीच कळत नाही. काही बोललीस? काही नाही. मला असं वाटलं की तू काहीतरी बोललीस. नाही ग. खरं सांगू रिचा, तुला जशी काळजी वाटते ना तशी तर मला सुद्धा काळजी वाटायला लागली. तू गेलीस तर काय करणार आहे मी? बाय द वे, तू परत कधी चालली आहेस? कुठे? तू US ला परत चालली आहेस ना? हां, म्हणजे अजून काही फायनल नाहीये, पण मिस्टरांनी तिकीट पाठवलं की जाईन मी. ओके. ही लवकरात लवकर US ला निघून जाऊ दे, म्हणजे साक्षपेक्षा काहीच नको. काही म्हणालीस? नाही. बाय द वे रिचा, तुझ्या हस्बंडचा बिझनेस आहे राईट? हो, आमचं हॉटेल आहे तिकडे. दॅट्स ग्रेट. पण तरी पण मी ठरवलंय की आपला पैसा आपणच मिळवायचा. वाटलंच. म्हणून तर मला तुझी काळजी वाटते ना. रिचा, मला सुद्धा माझी काळजी आहे. म्हणूनच तर विक्रांत दळवी नावाची सोन्याची अंडी देणारी कोंबडी मी सोडणार नाहीये. ही इज अ वेल नोन डॉक्टर. पैसा आहे, गावाकडची जमीन आहे. सो यू आर स्मार्ट. तुला वाटते तितकी मूर्ख नाहीये मी. म्हणून तर म्हणते ना, देऊन टाक डिवोर्स. पैसे भरपूर आहेत, अजून लागले तर अजून मिळतील. शिवाय मुलाची जबाबदारी पण तो घेणार आहे. देन व्हॉट एल्स यू वॉन्ट? काय प्रॉब्लेम आहे? सो लक्षात ठेव आणि पुन्हा एकदा स्वतःला विचार की तुला नक्की खात्री आहे ना की ती तुझ्याच बाजूने उभी राहील म्हणून? फ्रँकली वेळ नाही आपल्याकडे. फार वेळ नाही लागणार. थोडा वेळ अजून विचार करू, पण रिचाचा ऑप्शन नको. मानसी, डिलिव्हरी जशी जशी जवळ येणार आहे ना तसं तसं हे चित्र बदलणार आहे. आणि घडलेल्या गोष्टीबद्दल घरच्यांना काहीच माहिती नाहीये. त्यांचा उत्साह तू बघितलायस. मान्य आहे मला, पण निदान मला तरी विचार करू दे. मानसी, तुझ्याकडे सुद्धा तितकाच वेळ आहे. मी काढेन समजूत. डिवोर्ससाठी मी काढेन माझ्या बहिणीची समजूत. व्हॉट? मी म्हटलं ना, मग आता मी ते करणार. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.